आणि बातमी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये वातावरण पुन्हा एकदा तापलंय। मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुर्बानीसाठी बकऱ्या आणल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते डुक्कर घेऊन पोहोचले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यानंतर मीरा रोडमध्ये मोठा राडा झाला। शेवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, पण नेमका वाद काय आहे आणि वातावरण कसं पेटलंय पाहूया। मीरा रोडमध्ये बकरी विरुद्ध डुक्कर। बकरी ईदच्या कुर्बानीवरून मोठा राडा। बजरंग दलाचे कार्यकर्ते डुक्कर घेऊन आले। मीरा रोडच्या पूनम इस्टेट इमारतीच्या परिसरात मोठा राडा झालाय। बकरी ईदच्या कुर्बानीवरून मुस्लिम संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये मोठा वाद पेटला। पूनम इस्टेट इमारतीमध्ये मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुर्बानीसाठी मोठ्या प्रमाणात बकरी आणल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याविरोधात आक्रमक झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डुक्कर घेऊन येत मोठा राडा घातला। त्यांच्या हातातून डुक्कर घेण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू केली आणि एकच गोंधळ उडाला। मीरा रोडमध्ये भर दुपारी बराच काळ हा राडा सुरू होता। अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र सोसायटीतून बकरे काढले नाहीत तर गेट समोरच डुक्कराची पूजा केली जाईल असा इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। हम लोग शांति बनाए रखने के लिए ही माहौल यहाँ पर हम खड़े हैं। सुबह से लेके किसी भी प्रकार का अशांति का माहौल नहीं होने देंगे। मैं वेट एंड वॉच कर रहा हूँ और 1 घंटा इंतजार करूंगा स्थानिक नगर सेवक के कारण, और उसके बाद अगर नहीं हुआ तो हम लोग बाई हुक एंड बाई कुक बकरा को निकालेंगे। और हम सबका एक ही मांग है, शांतिपूर्वक बकरों को बाहर निकाले। और रही बात बकरों की, ये जितना भी सराउंडिंग है यहाँ पे सब बकरों का गराज बना हुआ है। जहाँ पे मुस्लिम आबादी ज़्यादा है तो वहाँ पे वो बकरों को गराज में रखा हुआ है। अगर हमको एक्सेस मिले ये सोसाइटी में अगर जाने का तो शायद हमको वहाँ पे गाय भी मिल सकता है। ये मैं एक अनुमान लगा रहा हूँ, लेकिन मिल सकता है। सोसायटीत बकरे आणले जातात, त्यांची कुर्बानी दिली जाते, त्यात सोसायटीत एक डुक्कर घेऊन आलो तर प्रशासनाला त्रास का होतोय असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते विचारतायत। अभी कैसा कि यहाँ पे बकरा काटना अलाउ नहीं है। अगर तुमको कुर्बानी देनी है आप जाओ ना, जहाँ पे तुम्हारी कुर्बानी की जगह आप वहाँ कुर्बानी की तो बात बाद में आएगी, लेकिन रखना भी अलाउड नहीं है। अलाउड नहीं है, कोई परमिशन नहीं दिया है यहाँ रखने के लिए। ये तो जबरदस्ती रखे हुए हैं। जहाँ रखने की जगह आप वहाँ रखो ना, बीएमसी तुमको जगह दिया आप वहाँ रखो। महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षीही याच सोसायटीत बकऱ्याच्या कुर्बानीवरून मोठा राडा झाला होता। यंदा पुन्हा कुर्बानीसाठी शेड उभारण्यात आलं होतं। काही स्थानिकांनी तक्रार केल्यानं महापालिका प्रशासनानं शेड पाडलं, मात्र त्यातून निर्माण झालेल्या वादात एकावर ब्लेडनं हल्ला झाला। काश्मीरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली। रात्री पुन्हा सोसायटीत शेड उभारण्यात आल्याचा आरोप झाला आणि वादाला सुरुवात झाली। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सोसायटी परिसरातून रूट मार्च काढला होता। मीरा रोड सोबतच अंधेरी परिसरातही पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं। मात्र मुस्लिम संघटना कुर्बानीवर ठाम आहेत, तर मंत्री नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांनी थेट इशाराच दिलाय। तो इसलिए इस तरीके की कुर्बानी कोई भी हाउसिंग सोसाइटी में अगर देता होगा ना तो उसका अगली सुबह जेल में ही होगी। अगर हम, जैसे मैं शुरुआती मैंने कहा, हिंदू बन के अगर हम सबके भावना की अगर कदर करते हैं, ड्राई होली मनाते हैं, अगर हम दिवालों को फटाके नहीं बजाते तो फिर इनका क्या बाप का पाकिस्तान है क्या? यह हमारा हिंदू राष्ट्र है। यहाँ पे लोगों को तुम कुर्बानी जिधर उधर नहीं दे सकते। पूरी गाइडलाइंस फॉलो करते हुए, रूल ऑफ लॉ फॉलो करते हुए, संविधान के दायरे में रह के अपनी ईद मनाते। संविधान का आर्टिकल 25 सबको राइट टू प्रैक्टिस रिलीजन की इजाजत देता है, तो इनको क्या तकलीफ हो रहा है?
सब गाइडलाइंस फॉलो करके ही करते हैं ना, मगर अभी बकरी ईद के पहले ही सारे इनको कायदे कानून याद आ जाते थे कि इशू क्या है, गाय। भाई कौन काटता है कौन खाता है बताओ ना। जो लीगल है उसकी कुर्बानी करते हैं, जो इलीगल है नहीं करते हैं। ईद का त्यौहार है और सबसे इम्पोर्टेंट बात ये, उनकी भी खुद की गोश्त की दुकान है, उनके पिताजी गोश्त की दुकान से ही आज मंत्री बने, मुख्यमंत्री बने, केंद्र सरकार के अंदर इतनी बड़ी ओहदे पे पहुंचे। मैं दिल्ली जब गया था तो उनके पिताजी किस्से सुना रहे थे कि हाजी भाई मैं सांगली, सातारा, कोल्हापुर की मंडी में जाया करता था और वहां से बकरे मेरी दुकान पे लाता था। मुझे पता है बकरे वालों की समस्या, बकरा का क्या माहौल है। उनकी खुद की होटल है चेंबूर में, जो उनकी माता जी के नाम पे होटल है, वहां पे बहुत अच्छा क्रैब मिलता है, अच्छी मच्छी मिलती है, मटन मसाला तो जोरदार मिलता है। तुम्ही रस्त्यावरती बोकडं कापणार, रस्त्यावरती धिंगाणा करणार, रस्त्यावरती नमाज पडणार, मग तुम्हाला कोण सहन करणार? आता तशी परिस्थिती नाही. हे काय काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आहे काय? तुम्ही जे कराल ते लोक खपून घेतील अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थितपणे तुमच्या पद्धतीने सण साजरे करा. हिंदूंना तुम्ही शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. त्यामुळं आता ज्या परिस्थितीत वातावरण तुम्ही मीरा रोडला दंगल सदृश्य करण्याचा प्रयत्न करताय, त्याला तुम्हाला जागेवरती तुमचा बंदोबस्त केला जाईल. मुस्लिम समाजात बकरी ईदला कुर्बानीची परंपरा चालत आली आहे. मात्र एका सोसायटीच्या आवारात बकरे कापण्यास स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवलाय. त्यातून निर्माण झालेला वाद आता हिंदू मुस्लिम वादापर्यंत येऊन पोहोचलाय. अशा वेळी बकऱ्यांच्या कुर्बानीबाबत कायदा आणि नियम काय आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. भारतात केवळ अधिकृत आणि मान्यताप्राप्त कत्तलखान्यांमध्येच कुर्बानीची परवानगी आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, रहिवासी भागात कत्तलीला कायदेशीर मनाई आहे. प्राण्यांची वाहतूक करताना प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्याचं पालन होणं गरजेचं आहे. त्यानुसार पूनम इस्टेट परिसरातून अखेर बकरे हलवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. एका पिकअपमध्ये बकरे टाकून सोसायटीतून त्यांना बाहेर काढण्यात आलं. मात्र आता पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हा वाद कसा मिटवतात की कुर्बानीच्या मुद्द्यावरील हा वाद अधिक पेटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.